श्री स्वामी समर्थ. पहाटे 3 ते 5 या वेळेत अचानक तुमची झोप उघडते का? जर असे होत असेल तर घाबरू नका. आजचा हा स्वामी संदेश शांतपणे शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही अनुभव असे असतात की त्यांचं कारण आपल्याला लगेच समजत नाही. आपण रात्री नेहमीच्या वेळेला झोपतो, सगळं ठीक असतं, पण अचानक पहाटे डोळे उघडतात. आपण घड्याळ पाहतो आणि वेळ असते पहाटेची. काही लोकांची ही गोष्ट अधूनमधून होते, तर काही लोकांना वारंवार असा अनुभव येतो. अशा वेळी मनात पहिला विचार येतो की माझी झोप अशी अचानक का उघडली? आणि जर आपण स्वामी समर्थांचे भक्त असू तर आपल्या मनात दुसरा विचार येतो, यामागे काही संकेत आहे का? भक्तांनो, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. पहाटे जाग येणे याचा अर्थ प्रत्येक वेळी आध्यात्मिक अर्थच असतोच असे नाही. कधी झोपेची वेळ बदलली असेल, दिवसभराचा थकवा असेल, मनात खूप विचार असतील किंवा झोपेची सवय बदलली असेल, तरीही अचानक जाग येऊ शकते. यामुळे अशा अनुभवांमुळे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. पण भक्तीच्या दृष्टीने पाहिलं तर पहाटेची शांत वेळ ही स्वामींचं स्मरण करण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी नक्कीच वापरता येते. कल्पना करा, पूर्ण घर शांत आहे आणि बाहेर कोणताच आवाज नाही. सगळे लोक झोपलेले आहेत आणि अचानक तुमची झोप उघडते. अशा वेळी लगेच मोबाईल हातात घेण्याऐवजी काही क्षण शांत बसा, डोळे बंद करा आणि मनात स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ असं मनापासून म्हणा. त्या क्षणी तुम्हाला कोणताही मोठा चमत्कार घडेल अशी अपेक्षा ठेवायची गरज नाही. फक्त मन शांत करायचं आहे. कारण दिवसभर आपण अनेक गोष्टींचा विचार करत असतो. घरात काय चाललंय, कामाचं काय होणार, पैसे कसे जमणार, भविष्य कसं असेल, कोण आपल्याबरोबर आहे आणि कोण नाही, आपली इच्छा कधी पूर्ण होणार, अशा अनेक गोष्टी आपल्या मनात चालू असतात. दिवसभरची बाहेरची धावपळ आपल्या मनात असते, पण पहाटेची वेळ तुलनेने शांत असते. त्यामुळे त्यावेळी काही क्षण स्वतःसोबत राहण्याची संधी मिळते. जर त्यावेळी तुमच्या मनात एखादी चिंता असेल तर स्वामींच्या चरणी ती चिंता सोपवण्याचा विचार करा. मनात म्हणा, स्वामी, माझ्या मनात काय चाललंय हे तुम्हाला माहीत आहे. मला योग्य मार्ग दाखवा. मला चुकीचा निर्णय घेऊ देऊ नका. माझ्या मनाला शांतता द्या. एवढी साधी प्रार्थना मनाला आधार देऊ शकते. मित्रांनो, अनेक वेळा आपल्याला आपल्या प्रश्नांचं उत्तर लगेच हवं असतं. आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि लगेच परिस्थिती बदलावी अशी अपेक्षा करतो. पण प्रत्येक गोष्ट लगेच बदलत नाही. काही गोष्टींना वेळ लागतो. काही गोष्टींसाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात आणि काही गोष्टी आपल्या हातात पण नसतात. अशा वेळी श्रद्धा आपल्याला थांबून विचार करायला शिकवते. समजा तुम्ही एखाद्या मोठ्या अडचणीमध्ये जात असाल. तुम्ही खूप प्रयत्न करत असाल, पण काहीच मार्ग तुम्हाला तिथे दिसत नाही. दिवसभर त्याच गोष्टींचा विचार करून मन थकलेलं असेल आणि त्याच रात्री पहाटे अचानक तुमची झोप उघडते. अशा वेळी काहीतरी वाईट होणार असा विचार करण्यापेक्षा मला काही क्षण शांत होऊन माझ्या माझ्या मनाचा विचार करण्याची संधी मिळाली आहे, असा विचार नक्कीच करा. कदाचित तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल, कदाचित एखाद्या व्यक्तीबद्दल प्रश्न मनात असतील, कदाचित तुमच्या आयुष्यात काही बदल करायचा असेल. अशा वेळी शांत मनाने विचार करणं उपयोगी ठरू शकतं. आणखी एक गोष्ट आहे की काही भक्त पहाटेच्या वेळेला स्वामींचं नामस्मरण करतात. कारण त्यावेळी मन शांत असतं आणि बाहेरची धावपळ अजिबात नसते. तुम्हालाही आवडत असेल तर त्यावेळी काही मिनिटं स्वामींचं नाव घेऊ शकता. मोठी पूजा करायलाच हवी असं नाही. मोठा नियम करायलाच हवा असं नाही. मनापासून घेतलेलं स्वामींचं नावही तुमच्या शांततेचा क्षण बनू शकतं. तुम्ही फक्त डोळे बंद करा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ आणि काही वेळ फक्त त्या नावावर लक्ष ठेवा. मनात इतर विचार आले तरी त्यांच्याशी भांडू नका. पुन्हा स्वामींचं नाव घ्या. काही वेळा आपलं मन खूप थकलेलं असतं, शरीर झोपलेलं असतं, पण मनात विचार सुरू असतात. अशा वेळी पहाटे जाग येऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार जाग येत असेल तर दिवसभराचा ताण, झोपेची वेळ आणि झोपण्यापूर्वीची सवय याकडेही तुम्ही लक्ष द्यायला हवे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणे, खूप विचार करणे किंवा झोपेची वेळ सतत बदलणे यामुळेही तुमची झोप बिघडू शकते. म्हणून भक्ती आणि आपल्या शरीराची काळजी दोन्ही महत्त्वाची असतात. स्वामींचं नाव घेताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. कारण स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे स्वतःची काळजी न घेणे असं नाही. आता एक सुंदर
सुंदर गोष्ट समजून घ्या आणि ही गोष्ट सर्वांनीच ऐकली पाहिजे. पहाटे अचानक जाग आली आणि तुमच्या मनात स्वामींचा विचार आला, तर त्या क्षणाला चांगल्या विचारांची सुरुवात बनवा. काल काय झाला याचा विचार करत बसण्यापेक्षा आज काय चांगलं करता येईल याचा विचार नक्कीच करा. काल कोणीतरी वाईट बोललं असेल, एखादं काम बिघडलं असेल, एखादी गोष्ट मिळाली नसेल, तरी सकाळी उठल्यावर पुन्हा नव्याने सुरुवात करा. तुमच्या दिवसाची चांगली सुरुवात करा. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. कालची चूक आज सुधारता येते. काल एखादं काम राहिलं असेल तर ते आज पूर्ण करता येतं. काल मन दुखलं असेल तरी आज स्वतःला शांत करता येतं. म्हणून पहाटे जाग येणं ही भीतीची गोष्ट बनवू नका. त्या वेळेला मन शांत करण्याची संधी म्हणून पहा. भक्तांनो, स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे विश्वास. पण विश्वासासोबतच प्रयत्नही हवेत. फक्त स्वामी करतील असं म्हणत बसून आपली जबाबदारी सोडायची नसते. आपल्याला जे करता येतं ते आपण करायचंच असतं. काम असेल तर काम करायचं असते. अभ्यास असेल तर अभ्यास करायचा. घरची जबाबदारी असेल तर ती पार पाडायची. आणि जे आपल्या हातात नाही ते स्वामींवर सोपवायचं. समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा खूपच इच्छा आहे. तुम्ही त्यासाठी प्रार्थना करत आहात, पण अजून ती गोष्ट तुम्हाला मिळालेली नाही. अशा वेळी निराश व्हायचं नाही. कदाचित वेळ लागणार असेल, कदाचित तुमच्या प्रयत्नात काही बदल करण्याची गरज असेल, कदाचित तुम्हाला आणखी काही शिकण्याची गरज असेल. देवावर विश्वास ठेवताना आपली मेहनतही थांबवायची नाही. जर पहाटे जाग आली आणि तुमच्या मनात तुमच्या भविष्याचा विचार आला, तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आज मी माझ्या ध्येयासाठी एक छोटं काम काय करू शकतो? हा प्रश्न खूप साधा आहे, पण खूप उपयोगी आहे. कारण मोठं यश एका दिवसात कधीच मिळत नाही. रोज केलेली छोटी-छोटी मेहनत पुढे तुम्हाला मोठा बदल घडवून देणार असते. काही लोकांना पहाटे जाग आली की लगेच काहीतरी वाईट होणार आहे अशी भीती वाटते. पण अशी भीती मनात तुम्ही कधीही ठेवू नका. प्रत्येक अनुभवाचा वाईट अर्थ काढण्याची गरज नसते. शांत राहा, परिस्थिती समजून घ्या आणि गरज असेल तर पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करा. जर वारंवार झोप तुटत असेल आणि त्यामुळे दिवसभर थकवा जाणवत असेल, तर त्याकडेही लक्ष द्या आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या. भक्ती मनाला आधार देते, पण शरीराची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असते. मित्रांनो, आजच्या या संदेशाचा खरा अर्थ फक्त पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येण्यापुरता नाही. खरा अर्थ असा आहे की आयुष्यात जेव्हा शांत क्षण मिळतात, तेव्हा आपण स्वतःकडे पाहायला शिकायला पाहिजे. आपण कुठे चुकतोय? आपल्याला काय बदलायचं आहे? आपण कोणत्या गोष्टीची चिंता करत आहोत? आपल्याला खरंच काय हवं आहे? आणि त्यासाठी आपण आज काय करू शकतो? या प्रश्नांची उत्तरं स्वतः देणं महत्त्वाचं असते. स्वामींचं नाव घेताना आपल्या मनात एक विश्वास असू द्या की मी एकटा नाही. माझ्या अडचणी आहेत, पण मी त्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करेन. माझ्या चुका आहेत, पण मी त्यांना सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. माझं भविष्य अजून ठरलेलं नाही, म्हणून मी आज चांगलं काम करेन. हीच खरी श्रद्धा आहे. जर आज रात्री तुम्हाला किंवा पहाटे झोप अचानक उघडली, तर घाबरू नका. घड्याळ पहा, शांत राहा आणि मनात फक्त स्वामींचं नाव घ्या. तुमच्या मनात काही चिंता असेल तरी ती स्वामींच्या चरणी सोपवा आणि स्वतःला सांगा, उद्या मी पुन्हा प्रयत्न करणार. कदाचित तुमची परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुमचा विचार नक्कीच बदलू शकतो आणि अनेक वेळा परिस्थिती बदलण्याआधी आपला विचार बदलतो. म्हणून भक्तांनो, आजचा हा संदेश मनात ठेवा. पहाटे जाग आली म्हणून घाबरायचं नाही. प्रत्येक गोष्टीत वाईट शोधायचं नाही. मन शांत करायचं, स्वामींचं नाव घ्यायचं, स्वतःच्या आयुष्याचा विचार करायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने सुरुवात आणि प्रयत्न करायचा. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमीच धीर देतात. अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे अडचणी आल्या म्हणून मन सोडू नका. आजचा दिवस कठीण असेल, पण उद्याचा कसा आहे हे आपल्याला माहीत नसतं. कदाचित आज तुम्ही ज्या गोष्टीकडे पाहून रडत आहात, त्याच गोष्टीतून उद्या तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार असेल. कदाचित आज जी गोष्ट तुमच्याकडे मिळत नाही, तुम्हाला जी मिळत नाही म्हणून तुम्ही निराश होत आहात, पण त्यापेक्षाही चांगली संधी तुम्हाला पुढे येणार असेल. कदाचित आज मन खूप अस्वस्थ असेल, पण काही दिवसांनी तुम्ही मागे वळून पाहाल ना, तेव्हा म्हणाल, त्यावेळेस मला खूप काही शिकवलं. म्हणून विश्वास ठेवा आणि प्रयत्नही करा. प्रयत्न अजिबात सोडू नका. प्रार्थना करा, पण स्वतःची जबाबदारीही करा. स्वामींचं नाव घ्या आणि मनात धैर्य ठेवा. आणि जर पहाटे 3 ते 5 या वेळेत तुमची झोप उघडत असेल, तर त्या क्षणाला भीतीचा नाही तर शांततेचा क्षण बनवा. डोळे बंद करा आणि फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी, आमच्या मनातील चिंता तुम्हाला माहीत आहेत. आम्हाला योग्य मार्ग दाखवा. आमच्याकडून चांगली कर्म घडू द्या. अडचणीच्या वेळी धीर द्या.
चुकीच्या निर्णयांपासून वाचवा आणि आमच्या मनात श्रद्धा, शांतता आणि आपले चांगले विचार कायम ठेवा. तुमच्या चरणी आमचा विश्वास कायम राहू द्या. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्हालाही कधी पहाटेच्या वेळी आली असेल आणि त्यावेळी तुमच्या मनात स्वामींचा विचार आला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुमच्या मनाला शांतता देत असेल तर आपल्या स्वामी समर्थ भक्त परिवाराशी जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नवीन स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत मनात स्वामींचं नाव ठेवा, चांगलं काम करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.